आज आपण शिकणार आहोत डिव्हिजन. डिव्हिजनच्या दोन साईड असतात. एक साईड अशी असते आणि एक अशी. आपण आता डिव्हिजनला ही साईड वापरणार आहोत. चला तर आता एक एक्झाम्पल घेऊया. तर आपण सर्वात पहिले आपली डिव्हिजनची साईड ड्रॉ करायची. मग इकडे छोटा एकच नंबर घ्यायचा छोटा आणि इकडे डबल टिबल चौबल मोठा नंबर घ्यायचा. आपण इथे घेऊया 7 डिवाइडेड बाय 21. तर आता कसे करायचे डिव्हिजन? 7 च्या टेबल मध्ये 21 असतो का ते म्हणायचं. चला तर 7 चा टेबल म्हणूया. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 3 जा 21. मग इथे लिहायचं 3. 7 3 जा 21. तर इथं मायनस साइन द्यायची आणि 21 लिहायचं. मग आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. 1 - 1 = 0. 2 - 2 = 0. तर आपला आन्सर आलं 3. 3 is our answer. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. 3 डिवाइडेड बाय 16. आता आपल्याला 3 चा टेबल बनवायचा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18. 3 च्या टेबल मध्ये 16 नाही. मग काय करायचं? 16 पेक्षा कमी छोटा नंबर आपण इथे घ्यायचा. आपण 3 चा टेबल परत म्हणून बघू की कोणता नंबर छोटा आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15. 6 पेक्षा 15 छोटा आहे. तर मग आपण लिहूया 3. इथं लिहू 5 minus 1 5. चला आता आपण परत सबट्रॅक्शन करूया. 6 - 5. 6 - 6 मधून 5 कट करायचे. उरला 1. 1 मधून 1 कट केल्यावर उरले 0. मग आपलं आन्सर आलं 5. 5 is answer. तर 1 ला म्हणतात रिमाइंडर. आपण हे खाली लिहून घेऊ. 5 is answer. इथं जो नंबर येतो त्याला म्हणतात रिमाइंडर. 16 ला म्हणतात डिव्हिडंड. ला म्हणतात क्वेश्चन. ला म्हणतात डिव्हाइस.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.